नंदुरबार जिल्ह्यातील पहाडपट्टीतील अक्कलकुवा तालुक्यातील मंडारा या छोट्याशा गावात ईश्वर वसावे हा शेतकरी आपल्या रंजूबाई नावाच्या बायकोसोबत सुखाने संसार करत होता. आदिवासी समाजातील हे जोडपं आपल्या शेतात राबून आपल्या संसाराचा गाडा ओढत होतं. रंजूबाई आदिवासी समाजातील असली तरी नाकी डोळी सुरेख होती. रंजूबाई आणि ईश्वर यांना सुखलाल नावाचा मुलगा आहे. सुखलाल आता मोठा झाला होता. तो आता मेहनत करून आपल्या आई वडिलांना आर्थिक हातभार लावत होता. गेल्या काही दिवसांपासून सुखलाल गावातील रामजी नावाच्या हॉटेलमध्ये नोकरीला लागला होता. सुखलाल मनाने मोकळा, विनयशील आणि प्रामाणिक असल्याने रामजी हॉटेलमध्ये टिकून होता. हॉटेलमध्ये काम करून मिळणारा पगार तो प्रामाणिकपणे आई वडिलांकडे देत होता. मुलगा मिळवता झाल्याने सुखलालच्या आईवडिलांनी त्याचा विवाह सुनीता नामक तरुणीशी करून दिला. सुखलाल सुनीताचे लग्न झाल्यानंतर त्याला हंसिका नावाची मुलगी आणि कन्हैया नावाचा मुलगा झाला. घरात नातवंड आल्यानंतर सुखलालच्या आईवडिलांचं मन रमू लागलं. ते दोघे दिवसभर शेतात कष्ट करून सायंकाळी घरी आले की नातवंडांना पाहून सर्व कष्ट विसरून जात होते. अशा या भरल्या संसाराला कोणाची तरी नजर लागली. सुखलालची बायको सुनीता ही दिसायला सुंदर व नाजूक होती. तिचं बोलणंही लागवी होतं. तुलनेनं सुखलाल खूपच साधाभोळा होता. प्रामाणिकपणे काम करणे आणि रात्री उशिरा येऊन झोपणे हा त्याचा दिनक्रम होता. लग्न झाल्यापासून सुखलाल त्याच्या कामातच मग्न असायचा. दिवसभर काम केल्यानंतर रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्याला झोप येत होती. त्यामुळे सुनीताच्या जीवनात रस कमी होऊ लागला होता. तिला असलेले कंटाळवाणे जीवन नकोशे झाले होते. आता सुनीताला सुखलालकडून शरीर सुख मिळेनासं झालं होतं. सुखलाल कामावर गेल्यानंतर सुनीताची आदळआपट का होते याची पुसटशी कल्पना सुनीताच्या सासऱ्याला आली होती. ईश्वर हे तिच्या सासऱ्याचं नाव असलं तरी त्याच्यामध्ये वासना भरली होती. सून ही आपल्या मुलीसारखी असते हे ईश्वर विसरू लागला होता. आपल्या बायकोला म्हणजे रंजूबाईला शेतावर पाठवून खोटं नाटक कारण सांगून ईश्वर घरी राहू लागला. तो नुसता घरी राहत नव्हता तर तो जाणून बुजून आजारी पडायचा आणि सुनीताकडून सेवा करून घ्यायचा. सुनीता सून असली तरी तिचा शरीर स्पर्श त्याला सुकवायला लागला होता. तिलाही त्याची जाणीव होऊ लागली. आपला सासरा बापासारखा आहे हे ती जाणीवपूर्वक विसरली आणि ते दोघेही आपल्या नात्याला मागे सारत अनैतिक संबंधाच्या दिशेने वाटचाल करू लागले. घरच्यांच्या विरोधी हे सगळं चाललं होतं. पण कोंबडं झाकून ठेवलं तरी ते आरवल्याशिवाय राहत नाही. वेगवेगळी कारणं सांगून ईश्वरचं घरी राहणं हे त्याच्या बायकोला रंजूबाईला खटकू लागलं. रंजूबाईचं मन अस्वस्थ होतं. लग्न झाल्यापासून आपल्या शेतावर काबाड कष्ट करणाऱ्या आपल्या नवऱ्याला ती जाणून होती. पण आता काही दिवसापासूनच ईश्वरचं घरी राहणं आणि त्याच्या वागण्या बोलण्यातला फरक रंजूबाईला अस्वस्थ करत होता. त्या दिवशी रंजूबाईचा मुलगा सुखलाल नेहमीप्रमाणे हॉटेलवर कामाला गेला. ईश्वर आजारपणाचं कारण सांगून घरीच होता. रंजूबाई मात्र शेतावर गेली होती. अचानक घरी जाऊन आपल्या नवऱ्याचं काय चाललंय हे जाणून घेण्याची जबरदस्त इच्छा रंजूबाईला अस्वस्थ करत होती. न राहवलं गेल्याने रंजूबाई दुपारी अचानक घरी आली आणि आपली चाहूल लागू न देता गुपचूप घरात शिरली. त्यावेळी तिने बघितले ते धक्कादायक होते. तिचा नवरा ईश्वर हा चक्क भोंगळा होऊन सुनीताच्या जवळ झोपला होता. हे पाहून त्याच्या बायकोला दरदरून घाम फुटला. नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं. ती काही न बोलता आपल्या खोलीत गेली आणि रडू लागली. काही वेळाने ईश्वर रंजूबाईजवळ आला तेव्हा तिने त्याला विचारले, हे तुम्हाला शोभतं का? सून म्हणजे आपल्या मुलीसमान असते. असे संबंध ठेवणे तुम्हाला पटतं का? यावेळी ईश्वर गप्प राहिला. पण रंजूबाई त्याला टोचून बोलू लागली. तेव्हा तो बोलून गेला, मला जे आवडले ते मी करतो. त्याचं बोलणं ऐकून आपला नवरा किती निर्लज्ज आहे याची कल्पना तिला आली. अशा माणसांवर चिडून उपयोग नाही तर त्याला समजावून सांगणे योग्य असे समजून तिने त्याला आणि सुनीला या प्रकारामुळे संसारावर कसा परिणाम होईल हे सांगितले. त्यामुळे त्या दोघांनी फक्त मान डोलवली. तिला वाटले आपल्या बोलण्याचा काहीतरी परिणाम होईल.
पण तसे झाले नाही. त्यांच्यावर कोणताच फरक पडला नाही. आपल्या मुलाला म्हणजे सुखलाल याला हे समजलं तर किती भयानक परिणाम होतील हे समजावून सांगूनही काही उपयोग झाला नाही. कालांतराने जे व्हायचे तेच झाले. सुखलालला आपल्या बापाबद्दल आणि बायकोबद्दल समजले. तेव्हा त्याने दोघांनाही जाब विचारला. त्यावेळी रंजूबाईने आपलंच नाणं खोटं म्हणत कुठेही याची वाच्यता करू नको असे म्हणत त्याला गप्प बसवले. पण त्याच्या डोक्यातील राग काही शांत झाला नाही. तो मनातून खूप अस्वस्थ होता. आपल्या मुलाला आपल्या बापाचे आणि बायकोचे संबंध समजलं असल्याचे तो काहीतरी बरं करील याची भीती रंजूबाईला होती. ती काळजीपोटी वारंवार सुनेला आणि नवऱ्याला जाणीव करून देत होती. पण त्याचा वेगळा अर्थ काढत ईश्वर आता रंजूबाईला मारठोक करत होता. एक दिवशी त्याने तिला घराबाहेरच काढले. काही दिवसांपूर्वी अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी गावातील अनिता प्रवीण दळवी हिच्याकडे आपल्या नातवंडांना घेऊन ती राहायला आली होती. शरीराने ती वडफळीला असली तरी तिचं मन मंडारा गावातील मुलाभोवती घुटमळत होतं. रंजूबाई आपल्या वडफळी येथील मुलीकडे राहायला गेल्यानंतर सुखलालने गावापासून 1-1.5 किलोमीटर अंतरावरील आपल्या शेतात कुडाचं घर बांधलं आणि तिथेच ते राहू लागले होते. दिवसभर हॉटेलमध्ये राबणारा सुखलाल रात्री शेतातील घरी झोपायला येत असायचा. शुक्रवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी रंजूबाईचा जावई म्हणजे अनिता वडवीचा नवरा प्रवीण याला दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्याच्या सासऱ्याचा म्हणजे ईश्वर वसावेचा फोन आला. तो म्हणाला आपला मुलगा सुखलाल अचानक मरण पावला आहे. ही बातमी प्रवीणने आपल्या सासूला म्हणजे रंजूबाईला देताच ती आपल्या जावई मुलीसह मंडारा गावाकडे आली. घरी आली तेव्हा गावातील लोक अंत्यविधीसाठी जमलेले तिला दिसले. तिच्या काळजात धस्स झाले. आई रंजूबाई आपल्या मुलाच्या मृतदेहापर्यंत छाती बडवत गेली तेव्हा तिचा नवरा ईश्वर हा हाताची घडी घालून उभा होता. त्याला ती म्हणाली माझा मुलगा सुखलाल कसा गेला. तेव्हा ईश्वर म्हणाला काल दिनांक 23 मार्च 2025 रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास सुखलाल हॉटेलमधून काम करून घरी आला. त्यावेळी मी आणि सुनीता झोपलो होतो. सुखलालने मला उठवलं, माझ्या छातीत काळ येत असल्याचे सांगितलं आणि तो जमिनीवर लोळू लागला. मी गावातील रिक्षा चालक दिनेश फत्तू वसावे याला रिक्षा घेऊन बोलावले. रिक्षाने त्याला दवाखान्यात घेऊन जाणार होतो पण रिक्षा येईपर्यंत त्याचा जीव गेला. आपल्या नवऱ्याने असे सांगताच रंजूबाईला काहीतरी शंका आली. तिने सुखलालच्या मृतदेहावर जे पांढरं कापड टाकलं होतं ते बाजूला केलं. तेव्हा सुखलालच्या कपाळावर लाल गंधाचा टिळा होता. त्याच्या मानेभोवती वरबडल्याच्या खुणा होत्या. छाती काळी झाली होती. शरीराच्या इतर भागावर खरचटले होते. हे पाहून रंजूबाईच्या मनात शंकेची पान चुकचुकली. ज्या दिवसापासून सुखलालला आपल्या बायकोचे आपल्या बापाशी अनैतिक संबंध आहेत हे कळले होते तेव्हापासून तो अस्वस्थ होता. तो केव्हाही आपला घात करू शकतो याची भीती ईश्वरला आणि सुनीताला होती. या भीतीपोटी ईश्वर आणि सुनीतानं सुखलालला ठार मारलं नसेल हे कशावरून अशी शंका रंजूबाईला आली. अंत्यविधीसाठी जमलेल्या लोकांमध्ये मंडारा गावचे पोलीस पाटील करणसिंग विरजी वसावे हे होते. तेव्हा रंजूबाई आणि जावई प्रवीण नथू वडवी यांनी पोलीस पाटील करणसिंग वसावे यांचे लक्ष वेधले आणि सुखलालच्या मृत्यूबद्दल शंका व्यक्त केली. अंत्यविधी अगोदरच त्याचे पोस्टमॉर्टम व्हावे अशी विनंती तिने केली. तेव्हा पोलीस पाटील या नात्याने त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला याची खबर दिली. पोलीस आल्यानंतर त्यांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पडून मृतदेह अक्कलकुवा येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. पोस्टमॉर्टम केल्यानंतर मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात देण्यात आला. दिनांक 26 मार्च 2025 रोजी नंदुरबार जिल्हा शासकीय रुग्णालयातून अक्कलकुवा पोलीस स्टेशनला सुखलाल ईश्वर वसावे याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त झाला. त्यावेळी सुखलालचा मृत्यू गळा घोटून त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रंजूबाई ईश्वर वसावे हिने अक्कलकुवा पोलीस स्टेशनला नवरा ईश्वर आणि सून सुनीता यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.